रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे सर खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा कसा विक्री सर आपल्या विधानमध्ये साहेबांकडे बोलतो. इथे आपले माणसं ठीक आहे. उभे राहिले. ही आजची कारवाई केली आहे ते आमचे राज्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब, डायरेक्टर प्रसाद सुर्वे साहेब, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि आमचे जिल्ह्याचे अधीक्षक प्रवीण तांबे साहेब यांच्या आदेशान्वये केलेली आहे. सदरची कारवाई आम्हाला करताना इन्फॉर्मेशन मिळाली होती की नेवाळी फाट्यावरती एक गाडी विदेशी मद्याची वाहतूक करणार आहे. त्यानुसार सापळा रचला असता त्या गाडीचा संशयित गाडी आम्ही ताब्यात घेतली. त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ 10 बॉक्स विदेशी मद्याचे मिळून आले. त्या 10 बॉक्सचा तपासणी केल्यासाठी डुप्लिकेट दारू असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर त्याच्याकडे तो 2 इसम आणि मी अटक केले होते. त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्याने सांगितलं की सदरची दारू पडग्यातून आणली. मग त्या ठिकाणी त्या इसमास घेऊन आम्ही पडग्याला गेलो असतो. त्या ठिकाणी आम्हाला गोडाऊन मिळालं. त्या पडग्याच्या गोडाऊनमध्ये आम्हाला दमननिर्मित मद्य आणि डुप्लिकेट लेबल आणि बुचे अशा जवळजवळ आम्हाला 25-30 बॉक्स मिळून आले रिफिलिंग केलेली. आणि जे दमनमध्ये असतं ते त्याच्यावरती महाराष्ट्र फॉर सेल इन महाराष्ट्र लेबल लावून त्याची विक्री महाराष्ट्रात सर्रास होत असते. अशा प्रकारे दारू मिळवली. त्या ठिकाणी आम्ही एक आरोपीस अटक केली. त्याने आणखी एक माहिती दिली की माझं एक अजून गोडाऊन आहे कर्जत येथे. त्या ठिकाणी आम्ही रातोरात गेलो असतो. त्या ठिकाणी आम्हाला एक 50-60 बॉक्स मिळून आले. त्या ठिकाणी गोव्याची जी दारू आहे ती गोव्याची दारू चीप दारू असते व्हिस्की, त्या दारूचा वापर आपल्या महाराष्ट्रात विक्री करत असलेल्या 180 मिलीच्या बाटल्यामध्ये भरणा करून त्याच्यावरती कॅपिंग करून विक्रीच्या उद्देशाने आम्हाला ते जवळजवळ 50 बॉक्स मिळून आले. गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2025 आम्ही गुन्हा नोंद करून 3 आरोपींना अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. नेमकं तर ह्याच्यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याकडून माहिती आम्ही प्राप्त करून घेणार आहे की बाबा ही जी तयार केलेली दारू आहे मिश्रित बनावट ती ते कोणाकोणाला विक्री करणार आहेत, त्यांनी कोणाकोणाकडून त्यांनी आणलेली आहे ह्याचा तपास करणं बाकी आहे.